हाय फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. दोन तीन दिवस व्हिडिओ नाही आले, त्याचं कारण तुम्हाला कळूनच. माझी तब्येत थोडीशी खराब आहे. पुढं व्हिडिओमध्ये कळूनच तुम्हाला, कारण आज खूप मोठी गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. थोड्या वेळात कळूनच तुम्हाला. मी यांचं इकडं काय चाललेलं आहे आधी एकदा बघून घ्या. काय चाललंय? नगर जायचं. कुठलची बस आहे तुमची? नगर. आणि कुठं जायचंय? नगर शेवगाव. हा का? काय तिकीट आहे? तिकीट काय आहे? 9:30. बापरे. आणि टाइम? हा का? रविवारी शाळेत जातो. हा हा का? हे कळतंय का तुम्हाला बोलणं? हे अनुभव आहे बरं का. हा त्या दिवशी आम्हाला असंच बोलत होते, तिनं ऐकलं होतं ते, आणि तेच खेळतायत ते. हे बघा, त्याला आलेली झोप. आता झोप आली ना? झोप म्हणलं का त्याला खेळायचं असेल वगैरे. इतका त्रास द्यायला ना देवांश. देवांश, तू कटिंग केली? इकडे दाखव. इथूनच खाली बस, खाली बस. ऊन येत आहे खिडकीतून. देवांशनं कटिंग केली. म्हणून यावेळेस देवांची कटिंग त्याच्या पप्पांनी बारीक नाही करून आणली. मीच म्हणलं होतं थोडेसे भांग पाडण्यापुरते केस ठेवा, तर त्यांनी किती ठेवले बघा. हा का? बरं. त्याला आम्ही भेटतो आता देवांचे पप्पा आल्यावर, है ना देवा? पप्पा कुठे गेले? कधी येते पप्पा? कधी येणार तुला सांगितलं का? 10 वाजता. हां, हे बघा. नाही घेतलं. तुम्हाला काय माहीत नाही का काय प्रॉब्लेम आहे? मलाच विचारा परत काय प्रॉब्लेम आहे. हे बाई कशी मस्त अडली बघा. कोण विचारतंय ते पण बघा. विचारतंय कोण? गुड न्यूजच आहे. खूप मोठा प्रॉब्लेम आहे. काय सांगावं तुम्हाला आता. हे बघा, हे दिसतंय का तुम्हाला? आणि आम्ही काही खोटं नाही सांगत आहे, आमचं खरंच आहे. जे काय करावं तेच कळा ना पुढं. अंशिका, थोडं शांत बसली ना तू तर बरं होईल ना. चल नीट बस शांत. तू चॉकलेट नाही आणणार मी तुला. शांत बस. अंशिका खूप बदमाशपणा करायली आता व्हिडिओमध्ये. त्याच कारणामुळे व्हिडिओ नव्हता येत, आणि माझी तब्येत पण थोडीशी खराब आहे. काय करावं ना तेच कळना पुढं. त्या गोष्टीमुळे घरात पण वाद चाललेले. कोणीच नीट नाही बोलत आहे, कारण नव्हतं ठेवायचं, पण ते झाली आता चुकी. काय करता. मी आमची हां, आमचं म्हणणं होतं नाही ठेवायचं, आणि सगळे म्हणताय का आता तुम्ही केली ना चुकी तर आता ठेवा म्हणे खाली वगैरे, काय करायचं नाही. असं चालू आहे का विषय. असा प्रॉब्लेम आहे. सगळे म्हणाले एखादी मुलगी हो मुलगा हो काय प्रॉब्लेम नाही म्हणे. तुला मुलगा आहे मुलगी आहे, जे होईन ते होईन म्हणे, त्याचं नशिबानं, पण होऊन द्या, असं सगळ्याचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं होतं का नको म्हणून. असा प्रॉब्लेम आहे. सगळेच खूप चिडले आहेत. काय करावं तेच कळाना. हे बघा, टेन्शन तर खूप आलेलं आहे. टेन्शन खूप आले. कुठून थोडं उजेड येतोय. थांबून असं घेते. त्याच्या तिची तब्येत बी अशक्त आहे, त्याच्यामुळे वाटतं काय करावं काही. डॉक्टरांकडे पण जाऊन आलो. डॉक्टरांनी पण हे सांगितलं का आता तुम्ही ठेवा म्हणे, काही हे नाही, पुढं जे होईन ते होईन म्हणे. आता भरपूर पर्याय निघले म्हणे. अशक्त आहे तर काही प्रॉब्लेम नाही, सीझरचा पण ऑप्शन आहे म्हणे. असं काही हे नाही की. अंशिका, तू शांत बसली तर बरं होईल ना. आता मी फटके देईन तुला, नाही तर जा तिकडे. असा विषय आहे बघा. त्यामुळं आम्ही काही व्हिडिओ म्हणजे सांगावं का नाही सांगावं, पण किती दिवस लपून ठेवणार आहे ना. जी गोष्ट समोर तर येणारच ती. त्यामुळं म्हटलं जाऊन द्या, आता सांगून टाकावं सगळ्यांना, आहे की नाही.
आता निर्णय घेतला आहे फायनली होऊन जायचं जे होईल ते होईल. ते म्हणता होऊन द्यायचं, पण माझं अजून पण मागं पुढं चाललेलं आहे. कारण देवांची अंशिका म्हणजे बाद झाली होती आणि परत आता म्हणजे ते काही सोपं नसतं होऊन देणं. त्यांचं म्हणणं सगळ्यांचं खरं झालं का होऊन द्यायचं, सोपं नाही ना सगळी गोष्टी. असं आहे बघा आजचा विषय आहे. काय करावं तेच कळणार आम्हाला. असं आहे. अंशिका काय झालं सगळ्याचं म्हणणं आहे का एवढं होऊन द्या आणि लगेच ऑपरेशन करून टाका, सगळ्यांचं म्हणणं असं. आणि ही पोरगी नाही, हिला कळलं का तेव्हापासून इथे एवढी उतावळी आहे ना. काय पाहिजे गं तुला देवा? अगं दादा पाहिजे का दीदी असं? हां सांग. दादा का दीदी बोलतो? ती म्हणते दीदी पाहिजे, देवांश म्हणतो दादा पाहिजे. दोन्ही पण आहे. आणि त्यांनी नाव पण ठरवले बघा. आणि देवांश काय ठेवणार आहे? गोल्या. नाव बघा किती छान आहे, पिंकी आणि गोल्या. काय पोरं आहेत आजकालचे. काही सांगायचं म्हणजे यांच्या पुढं विषय एखादा बोलणं पण हा मूर्खपणा होतो. तिच्यासमोर आम्ही सहसा बोललोय नाही, तिनं चुकून ऐकलंय. पोरांना कळत आता व्हिडिओ तिनं चुकून ऐकलं होतं आणि ती उड्या मारत होती, खेळत होते. तर हे तिला म्हणाले का उड्या नको मारू, मम्मीच्या पोटात बाळ आहे, पडताना मम्मी सांग. तर त्यांनी तेवढंच लावून धरलं, मम्मीच्या पोटात बाळ आहे. आणि इतकं समजतं. मला म्हणते तू मला काय म्हणते नाही कुठे म्हणे मम्मी तू खाली बसून फरशी वगैरे नको पुसू, मी फरशी पुसते, तुझी मदत करते. आणि खरंच मदत करते बरं का. बारीक बारीक जो पसारा असेल का घरात पडलेला सगळा पसारा आवरती ती, आहे ना गांशी का? बरीच मदत करते. देवांश पण तू काम नको करू मम्मी, आम्ही काम करतो असे काम पण करू लागते ती. भांडे त्या दिवशी तर भांडे धुवू लागली म्हणे, मला उलट्या झाल्या खूप, तर म्हणे मम्मी मी तुला भांडे पण धुवू लागते. अशी अंशी काय उष्णता तर आमच्या इकडं खूप आहे. 40 डिग्री तापमान. 40 बाप्पा बघा आज बाहेर निघूशी वाटत नाही घरातून. आणि आई बाबा पण घरीच आहे, दुकानात नाही गेले कारण आज संडे आहे. त्यामुळं हे गेले ते पुढं, आता चाले दुकानातून. अय व्हिडिओ चालू असताना नाही करून तुम्ही जेवली का तू? काय खाल्लं? लाडू खाल्ला ना? झोपलेलं आहे, त्याची कटिंग करून आणली, रडत होता ते. हां दाखवली ना त्यांना व्हिडिओ. लय मोठी मोठी केली यावेळेस, लय केस केली. रडला? कटिंगला तर रडत नाही. मी नेलतं ना एकदा त्याला, ते नाही का ते मारुती मंदिराच्या पुढं मी नेलतं ना, तेव्हा नव्हता रडला तिथं. छान बसतो कटिंगला, पण आज काय की का बरं रडला सांगता येत नाही त्याचं. आणि हिचं म्हणणं कसं आहे अंशिकाचं, कधी कटिंग करायची म्हणती आणि कधी काय म्हणते मला खूप मोठे मोठे केस करायचे, कधी म्हणते मला असं करायचं, कधी म्हणते तसं करायचं. आणि असं वाटतं केस जर कापून आणल्यानंतर जर रडली तर हिला कुठून परत मोठे मोठे केस आणून द्यावा लगेच. त्यामुळे मी तिला कटिंगलाच नेत नाही. कोणतं कट झालं? आमच्या अंशिकाची तब्येतच सुधरत नाही, काय करावं. नुसती लंबी होत चालली, नुसती उंच होत चालली, नुसती उंच होती. सगळे म्हणता आईवरच गेली म्हणजे, नुसती उंच होती, तब्येतीला काहीच नाही. असं आहे बघा, काय करावं, लय प्रॉब्लेम आहे आमच्या आयुष्यात. तुम्हाला काय सांगावं का हो? प्रॉब्लेम तर फेसर नाही ना, तेवढं आहे. मोठा असो ना की मोठा असो, ते तर आहेच. हा निर्णय खूप मोठा आहे, काय करावं ना तेच कळणं. माझं तर डोकं हँग झालेलं आहे. डॉक्टरकडे जाऊन आला होता, 4 तारखेला परत बोलवले दवाखान्यात. डॉक्टर म्हणे आपण एकदा, त्यांचं म्हणणं असं का आपण सोनोग्राफी करू म्हणे एकदा आणि नंतर ठरवू म्हणे, पण शक्यतो तुम्ही ठेवा म्हणे, नका हे करू. काय करावं सांगा. आता काही विषयावर चर्चा करू नका. त्यांचं तो 100% म्हणणं आहे का ठेवायचं. काय त्यांच्या पुढं काही बोलता येईना मला.
बघू आता. ठरलं तर आहे का ठेवायचं. तब्येतीमुळे आमचं काय माहीत चाललंय. तब्येत चांगली असते जर धड टाकत असते तरी पूर्ण असते. दड आकट म्हणजे काय मोडकी तडकी. आणि सगळे म्हणतात की तुझी नॉर्मल डिलेवरी आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही राहिलं तरी पण ठेव म्हणे. आता माझ्या आईला म्हणलं का त्या म्हणतात आम्हाला तर 4 मुलं होती. आम्ही काय तुझ्यासारखं म्हणलो म्हणे 2 याच्यातच नको मला नको मला. काय होतं म्हणे 4 असले 2 काय होतं. फक्त तयारी ठेवायची म्हणे कष्ट करण्याची असं. परिस्थितीला सामोरे जायचं दुसरं काय. हां ते तर चालूच आहे. आज जी परिस्थिती आहे त्याला सामोरं जाण्याचं चालू आहे. आले दिवस चालले आता काय. 4 तारखेला मी कळवणच तुम्हाला व्हिडिओमधून. आणि आम्ही काही तुम्हाला खोटं वगैरे काही सांगत नाही आहे. काही तुमची चेष्टा वगैरे पण करत नाही आहे. जे खरं आहे तेच सांगतो आहे. आहे की नाही. इतक्या दिवसापासून तेव्हाच व्हिडिओ येत नव्हता कारण मला खूप त्रास होतो आहे. वातावरण घरातलं वातावरण पण थोडंसं ते सगळे चिडचिड करताय. आहे की नाही. बस ना आता. तर चला एवढं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं त्यामुळे मला व्हिडिओ कसं घ्यावं मला ते पण कळेना कसं सांगावं कसं नाही व्हिडिओमध्ये. पण हे म्हणे का जे खरं आहे ते सांगून दे म्हणे. परत पुढं जे ते काय लपून थोडी राहण्यासारखी गोष्ट आहे म्हणे. त्यामुळे मला आपण सांगून देऊ. चला तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आपण भेटू. ही पोरी हिला काय करावं पुढच्या वर्षीच बोलती पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्यांनी टाटा बाय बाय करा. बाय बाय.